तोचे तीर्थरूप सदा, तया दोष ना बाधिती कदा. जो रतला परमानंदा, तेथे सर्व सिद्धी ओळगती. ऐशी वेदशास्त्री पुराणी, जो रतला नामस्मरणी. धन्य तया तीर्थ पर्वणी, धन्यवानी तयाची. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 24 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 221 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनः. अर्थात जे ब्रह्मतत्वाला जाणतात ते आपला मृत्यूकाळ सहसा स्वतः ठरवत असतात महाराज. कारण अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसा आणि शुक्ल पक्षामध्ये आणि उत्तरायणामध्ये जे या जगताचा निरोप घेतात त्यांना अनायासे मोक्षाची प्राप्ती होत असते. या साधकांची अवस्था ही त्यांना सिद्धाची अवस्था प्राप्त होऊन गेलेली असते आणि सिद्धी प्राप्तीमुळं ते आपला देह याच अधिष्ठातांच्या शुभ काळामध्ये ठेवत असतात. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतं. पितामह भीष्म. वास्तविक अर्जुनाच्या शरशय्येवर भीष्म महाराज धारातीर्थी पडले. तो काळ दाक्षिणायनाचा होता आणि दाक्षिणायमध्ये जाण्यापेक्षा सिद्धी प्राप्त होती, इच्छा मरणाचा वरदान भीष्म पितामहांना होतं. त्यामुळं त्यांनी साहजिकच दाक्षिणायनामध्ये आपला देह ठेवण्यास असंमती दर्शवली आणि आपली प्रयाणाची वेळसुद्धा त्यांनी ठरवली की संक्रांतीच्या दिवशी ते जाणार. अर्थात 14 जानेवारीपासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होत असतं. म्हणून असे जे साधक असतात, जे सिद्ध अवस्थेला पोचलेले असतात, ते आपलं मरण स्वतः ठरवत असतात महाराज. आतापर्यंत आपणही बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला येतं की एखादा मठाधिपती किंवा महात्मा जो सिद्ध अवस्थेला पोचलेला आहे त्यानं आत्मचरित्र लिहित असताना आपल्या मृत्यूची वेळ, आपल्या मृत्यूचा काळ कोणता आहे, कोणत्या तारखेला, कोणत्या महिन्यामध्ये, कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात, कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेमध्ये ते देह ठेवतील हे सुद्धा त्यांनी स्वहस्तलिखित ठेवलेलं असतं महाराज. आणि त्याप्रमाणे बरोबर ते त्याच काळी जातात. हरिभक्त पारायण कैलास वैकुंठवासी धोंडा महाराजांचं आपण सर्वांनी प्रयाण काळ सर्वांना श्रुत आहे की आईसाहेब एका खोलीमध्ये आणि महाराजांना एका खोलीमध्ये ठेवलेलं होतं. अर्थात दोन्हीही अंतसमयापर्यंत गेलेले होते. महाराजांनी देह ठेवला. सौभाग्याचं मरण आईसाहेबांच्या नशिबी आलं, साधनाच तशी होती महाराज. पण महाराज गेले, या जगताचा निरोप घेतला महाराजांनी, वैकुंठाला गेले. हा निरोप फक्त आईसाहेबांना कळाला. बातमी संपायच्या आत आईसाहेबांनी देह ठेवला महाराज. सिद्ध अवस्थेला जे गेलेले असतात ना, मृत्यू त्यांच्या हातात असतो महाराज.
केव्हा हे जीवन संपवायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्या काळी ते बरोबर आपला देह ठेवत असतात. म्हणून ब्रह्मवेत्ते त्यांना या जन्म मरणाची फिकीर नसते महाराज, किंवा मोक्षाची चिंता नसते त्यांना. त्यांच्याकरता हे शुभ अशुभ काळाचं बंधनच नसतं, त्याचं ते कधीच चिंतन करत नाही. ते जातील तो काळ शुभ असतो. म्हणून तर तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. देवा तुझं मोक्षपद आहे तुझ्याजवळच ठेव, मोक्ष सुद्धा तुकोबारायांना नको आहे. इतकं भगवंत चरणी ते लीन झालेले असतात. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, भगवंताच्या नामसंकीर्तनाशिवाय आणि जगताचा उद्धार करण्याचं ब्रीद, तो विळा त्यांनी उचललेला असतो. आणि त्याकरता ते म्हणतात की गर्भवासाची आम्हाला चिंता नाही देवा. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिविन. मृत्यूलोके तू जन्मोजन्मी आम्हाला घालत राहा या ठिकाणी, पण तुझा सहवास, तुझं सान्निध्य, तुझ्या नामाचं स्मरण, तुझ्या रूपाचं चिंतन आणि तुझंच कार्य आमच्या हातून व्हायला पाहिजे. मग आम्हाला गर्भवासाची त्याची चिंता नाही म्हणतात. सर्व संतांनी हेच मागणं केलेलं आहे भगवंताकडे. मोक्ष कुठल्याही संतांनी मागितलेलं नाही महाराज. अहो मोक्षच त्यांची वाट पाहत बसलेला असतो. भगवंत स्वतः तिष्ठत असतात मोक्ष प्रदान करण्याकरता. मुक्ती त्यांच्या दारी दासी असते महाराज. म्हणून संत महात्मे मुनी येतात ते याचसाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. कोणतं कारण? जगताचा उद्धार. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. या रंजला गांजल्यांना, वंचितांना त्यांचं न्याय सगळं प्राप्त करून देण्यासाठी, जीवन प्रणाली त्यांना प्रदान करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी, जीवात्म्याच्या मदतनीस म्हणून जगत उद्धाराकरता हे संत मंडळ या ठिकाणी येत असते महाराज. आणि आपलं अवतार कार्य त्यांनी स्वेच्छेनं संपवत असतात. तुकोबाराय म्हणतात आमचं निवासस्थान खरं तर वैकुंठच आहे. आम्ही वैकुंठवासी म्हणतोय, मृत्यूलोकी राहणारे म्हटलेले नाही. उद्धराया जन जड जीव, या सामान्यांचा उद्धार करण्याकरता जन जड जीवांचा सोडून द्या महाराज, जडाचा सुद्धा उद्धार करण्याचं ब्रीद तुकोबाराय म्हणतात. उद्धराया जन जड जीव, या संपूर्ण सृष्टीचाच उद्धार करण्याकरता संत येत असतात महाराज. संतांचं अवतार कार्य हे त्यांच्या स्वतःच्या संमतीनं असतं. भगवंताला प्रत्येक ठिकाणी अवतारित होता येत नाही, म्हणून संत रूपानं हे येतात आणि जगताचा उद्धार करतात. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती भूतानी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. झोपी गेलेलं जग आध्यात्मिकदृष्ट्या जागे झालं की संत आपलं अवतार कार्य संपवत असतात महाराज. या श्लोकर माऊलींनी खूप छान वर्णन केलेलं आहे की देखे भूत जात सकळ, असे आमाचे आधीन केवळ, तरी न व्हावे बरड मनोनिया. ही भूत जात जी आहे याचा उद्धार करण्याकरता संत या ठिकाणी अवतारित होतात. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयम यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यन. देखे भूत जात निधेले तेथेची जया पाहिले, आणि जीव जेथे चेले तेथे निद्री तुझो. माऊली म्हणतात की एकदा झोपी गेलेलं जग जागृत झालं
की संत आपलं अवतार कार्य संपवत असतात. म्हणून तर कबीर महाराज म्हणतात की सुखिया सब जग है खावे और सोये. संपूर्ण जगत कसं आहे, सुखी आहे, खातं आणि झोपतं. सुखिया सब जग है खावे और सोये, दुखिया एक कबीर है जागो और रोवे. संत रडतात, बुडते हे जग न देखवे डोळा, मनोनी कडवडा येतसे. जागी असतात संत. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जनसामान्यांना जाग आली, आपलं हित कळायला लागलं की संत आपलं अवतार कार्य संपवत असतात महाराज. म्हणून जाण्याची वेळ, ती जातील ती वेळ शुभ असते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 221 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, ऐशिया समयोगाची निवृत्ती, लाहोनी जे देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. अर्थात अशा प्रकारे सर्व चांगलंच होत असतं. संतांच्या वाट्याला अंतकाळी मोक्ष ठरलेलाच असतो. कारण आयुष्यच उद्धराया जनजड जीव, देह झिजविती परोपकारी. परोपकारा करताच ते आलेले असतात, म्हणून ते परब्रह्मच होतात. ते के मनुष्य जात सकळ असे आमाचे आधीन केवळ, तरी न व्हावे बरड म्हणून. या सर्व तसं सिद्धच असतात, परंतु मायेमध्ये भरकटत गेल्यामुळं असे संत या भरकटलेल्या वर्गाला जाग करण्याचं काम करत असतात महाराज. या साधक पूर्णपणे ब्रह्मवेत्ता झालेला असतो, ब्रह्मतत्वाला त्यानं जाणलेलं असतं. आणि म्हणूनच ते ज्यावेळेस वैकुंठी गमन करतील, आपल्या निजधामाला जातील, आपल्या राहण्याच्या ठिकाणी जातील, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी ते जातात सुद्धा त्यांच्या संमतीनं जात असतात महाराज. मग ते जातील, ती वेळ शुभ, तो दिवस शुभ, तो काळ शुभ. म्हणून माऊली म्हणतात, ऐसिया समयोगाची निवृत्ती. या अशाची सिद्धता काय असते, सिद्धी काय असते, लाहोनी जे देह ठेविती. त्यांना ती इच्छा मरणच असल्यामुळं ते त्यांच्या मर्जीनं त्यांचं अवतार कार्य संपलं की जातात. त्यावेळची वेळ काळ ते पाहत नाहीत, ते जातील तीच काळ शुभ वेळ होऊन जाते. ऐशिया समयोगाची निवृत्ती, लाहोनी जे देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.